नमस्कार. शिलाई गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत. तर आज बघा आपण 30 इंच साईजचा ब्लाऊजचे आपण पेपर कटिंग पाहणार आहोत. कटोरी ब्लाऊज आहे. मी अशा प्रकारचे मापे इथे लिहून घेतलेले आहेत. तर बघा, उंची आहे 14.5 इंच, शोल्डर आहे आपलं 9.25 इंच, मुंडा 5.25 इंच, आर्म होल गोलाई आहे 14 इंच, मागचा गळा आहे 9 इंच, क्रॉस पट्टीचा पॉइंट आहे 11.25 इंच, डॉट पॉइंट आहे 9.25 इंच, कटोरी 5.25 इंच आणि कमर 26 इंच. तर आपलं आजचे जे पेपर कटिंग आहे त्याचं अशा प्रकारचे माप आहे. तर आता आपण याची कटिंग कशी करायची ते पाहू. हे बघा, आपण मी याच्यासाठी डबल फोल्ड मध्ये पेपर घेतलेला आहे. ओपन साइड इकडच्या साईडने आहे, माझ्याकडच्या साईडने. तर आपल्याला सगळ्यात अगोदर बघा उंची टाकायची असते. तर उंची मी अशा प्रकारे टाकून घेत आहे. आता आपली तयार ब्लाऊजची उंची आहे 14.25 इंच. तर मी इथे 15.25 इंचावरती एक मार्क करून घेत आहे. इथे पण एक मार्क 15.25 इंचावरती. आता बघा, इथून आपण शोल्डर घेणार आहोत. शोल्डर किती आहे आपलं 9.25 इंच आहे. 9.25 आपल्याला अर्धा करायचा आहे. बघा, 4.25 इंचावरती मी एक मार्क करून घेतलं. आता बघा, आपल्याला जिथे आपलं शोल्डरचा शेवट आलेला आहे तिथूनच आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा असतो. तर बघा, मुंडा आहे आपला 5.25 इंच, 4.75. इथे पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे. जेवढं अंतर इथे आहे 5.25 तेवढंच आपल्याला इथे पण पाहिजे 5.25. जोडून घेऊ. आता बघा, इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती किती आहे आपली 30 इंच. तर 30 चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच. बघा, 30 चा चौथा 7.5 इंचावरती मी एक मार्क केलं आणि इथून 1.5 इंच मार्जिन साठी एक मार्क केलं. हे दोन्ही पॉइंट मिळवून घेऊ. चा चौथा घेतला आपण. साडेसात. आता बघा, इथे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमर किती आहे आपली 26 इंच. 26 चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 6.5 इंचावरती एक मार्क करून घेतलं. 1 इंच आपलं डॉट पाठीमागच्या डॉट साठी आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. हे पॉइंट आपण मॅच करून घेऊ. आपल्याला इथे गळा टाकून घ्यायचा आहे. तर गळा रुंदी आपली 30 इंच साईजचा ब्लाऊज आहे आपला. मागचा गळा आपला 9 इंचचा आहे, म्हणजे डीप आहे. तर आपल्याला गळा रुंदी घेताना 2 किंवा 2.25 घ्यायचा आहे. तर मी 2 इंच आणि एक लाईन असं 2.25 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे. 2.25 इंच. आता बघा, आपला समोरचा गळा आहे आपला 7 इंचाचा. मी 7 इंचावरती एक मार्क केलं आणि 2.5 इंचावरती एक मार्क केलं.
दोघं पॉईंट आपण मॅच करून घेऊ. आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचे आहेत. तर इथून आपल्याला पाव इंच डाऊन यायचं आहे आतल्या साईडने. आता बघा जिथे आपण आपलं हे डाऊन घेतलेलं आहे आपण तिथून आता आपल्याला 1 इंचावरती मी एक मार्क करून घेतलं आणि 1.25 इंचावरती एक मार्क करून घेतलं. आता आपण याला गोलाई देऊन घेणार आहोत, आर्महोल गोलाई. तर बघा आपल्याला गोलाई अशा प्रकारे देऊन घ्यायची आहे. आता बघा आपण पहिली गोलाई आपली पहिल्या लाईन वरून गोल होणार. तर आपल्या मार्जिनच्या लाईनला अटॅच होणार आणि इकडे ही जी आहे आपली 1 इंचची ती आपली आपण डाऊन जे केलेली आहे त्या लाईनला तिथून आपली अशी घुमणार आणि इथे जी मार्जिन लाईन आहे तिथे आपली अटॅच होणार. म्हणजे पहिल्या लाईनवरती पहिली गोलाई आणि दुसऱ्या लाईनवरती दुसरी गोलाई. अशा प्रकारे आपल्याला ही गोलाईचे आकार देऊन घ्यायचे आहे आणि इथे थोडंसं आपल्याला डाऊन करायचं आहे म्हणजे आपला शेप एकदम छान बसतो. आता बघा इथे आपल्याला आपण गोल गळ्याचा आकार देऊन घेऊ. आता बघा आपल्याला इथून क्रॉस पट्टीचा पॉइंट देऊन घ्यायचा आहे. तर क्रॉस पट्टीचा पॉइंट आहे आपला 11.25 इंचचा. बघा 11.25 इंच. त्यामध्ये आपलं इथे अर्धा इंच वरती जाणार म्हणून आपल्याला इथे 12.25 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. अर्धा इंच ही मार्जिन घेऊन 12.25 इंचावरती मी एक मार्क केलेला आहे. आता आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. तर कटोरी आहे आपली 4.25 इंचची. बघा मी 4.25 इंचावरती मार्क करून घेतलं. पावणे 5 इंच. हा 4.25 इंच घेतलेला आहे मार्क. तिथून आपल्याला अशा प्रकारे टेप ठेवून इकडे फोल्ड करायचा आहे म्हणजे याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे कटोरीचा. मी इथे मध्यावरती एक मार्क करून घेतलेला आहे. आता आपल्याला डॉट पॉइंट इथे बघा डॉट पॉइंट घ्यायचा आहे. तर डॉट पॉइंट घेताना आपल्याला इथून मोजायचं जिथे आपला कटोरीचा मध्य आलेला आहे. आपला डॉट पॉइंट आहे 9.25 इंच. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन म्हणजे 10.25 इंचावरती आपल्याला इथे एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि हे दोन्ही अशा प्रकारे आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे. आता बघा ही गोलाई जी आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. इथे 1 इंचावरती. जेवढं इथे कटोरीचं आपण अंतर घेतलेलं आहे तेवढंच इथे पण एक मार्क करून घ्यायचं वरती. कटोरीची लाईन सरळ ड्रॉ करून घेतली. आता बघा इथून आपल्याला हलकासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला. तर आपली अशा प्रकारे ड्राफ्टिंग ही झालेली आहे बघा 30 इंच साईजची. आता आपल्याला गळा पण डाऊन करायचा आहे अर्धा इंच.
गळ्याला पण मी डाऊन केलेला आहे अर्धा इंच आणि अशी लाईन मारून घेतली. आता आपल्याला जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे. आता बघा आपल्याला मागच्या गळ्याची इथेच मार्किंग करून घ्यायची आहे. 9 इंचचा आपला गळा आहे. आपल्याला 9.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. इथे आपण थोडासा कट मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला मागचा गळा हा जेव्हा आपण पेपर मेन फॅब्रिक वरती ठेवून कट करणार आहोत तेव्हा आपल्याला कुठल्याही माप डबल टाकायची गरज नाही. त्यामुळे आपण छोटे छोटे कट्स मारून घेऊ. तर बघा मी इथे कट्स मारून घेतलेला आहे. आता आपण हा आपला बॅक पार्ट साईडला करून घेऊ आणि याची कटिंग पाहू. तर बघा हा आपण आकार आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे इथे बघा 2 इंचापासून इथे मी 1/2 इंच वरती एक आकार घेऊन घेतलेला आहे आणि इथून असं अशा प्रकारे थोडासा गोलाकार मध्ये कट शेप देऊन घेतलेला आहे आणि आता आपण इथे कट करून घेऊ. कटोरी वाढवून घ्यायची आहे. आपल्याला कशी वाढवायची ती पहा. तर बघा आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. दुसऱ्या पेपरवरती मी एक असा पेपर घेतलेला आहे. आता आपण जी कटोरी वेगळी केलेली आहे ती आपल्याला इथे जे आपण टक्स पॉइंट घेतलेला आहे हा टक्स पॉइंटला आपल्याला थोडासा कट देऊन घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे मी कट्स देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला ही कटोरी अशी ठेवायची आणि जिथे आपण आता टक्स मारलेला आहे तिथे आपल्याला एक डॉट करून घ्यायचा आहे. आणि कटोरीच्या बघा आपल्याला या साईडला 1 इंच मार्जिन ऍड करायचं आहे. या साईडला पण आपल्याला 1 इंच मार्जिन ऍड करायचं आहे. कटोरीच्या दोन्ही साईडने आपण 1-1 इंच मार्जिन ऍड केलेला आहे. आता इथे जे आपण टक्स मारलेला आहे तिथून आपल्याला टेप ठेवायचा खाली आणि खाली इथे बघा 2.5 इंचापर्यंत आपल्याला एक सरळ लाईन मारून घ्यायची. 2.5 इंचापर्यंत हे बघा इथे आपला 2.5 इंच आलेला आहे. आता आपल्याला इथे बघा इथे आपल्याला एकदम आपण शिलाई जेवढी आपण घालणार आहोत कटोरी म्हणजे शिलाईमध्ये आपलं जेवढं जातं तेवढं अर्ध्यापेक्षाही कमी असं मार्जिन ऍड केलेलं आहे. आणि इथून अशा प्रकारे याला मॅच करून घ्यायचं. इथे बघा इथे पण आपल्याला शिलाई जेवढं घालायचं आहे तेवढंच मार्जिन आपल्याला वरती अशा प्रकारे ऍड करून खाली बघा असं वाढवत वाढवत इथे 1 इंचाला आपल्याला मॅच करायचं आहे.
बघा आपली कटोरी ही वाढवून झालेली आहे. आता आपण कट करून घेऊ. तर बघा अशा प्रकारे आपण कटोरी वाढून आपली तयार आहे. आता आपल्याला याचा टक्स पॉइंट काढून घ्यायचा आहे. तर टक्स पॉइंट काढण्यासाठी बघा आपल्याला अशा प्रकारे कटोरीचा जो हा सेंटर पॉइंट आलेला आहे तिथून आपल्याला असं फोल्ड करायचं आहे सेंटर पॉइंट वरून. आणि आपला बघा इथे खालच्या साईडला इथे एक्स्ट्रा जो राहतोय आपला पेपर बघा 1/2 इंच तेवढंच आपल्याला इथे पण आपला जो हा गोलाकार आहे आपण फोल्ड केलेला तिथे पण आपल्याला एवढंच अंतर सोडून द्यायचं आहे. म्हणजे 1/2 इंचावरती आपल्याला एक मार्क करून घ्यायचं. जेवढं अंतर हे शिल्लक राहिलेलं आहे तेवढंच अंतर आपल्याला इथे सोडायचं आहे 1/2 इंच. आता बघा इथून आपल्याला मोजायचं आहे. इथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर आपली कटोरी जेवढी होती आपली कटोरी किती होती 2.25 इंचाची. तर आपला मध्ये आला होता बघा 2.25 इंच आणि एक लाईन. तर आपल्याला तेवढंच अंतर इथे पण मोजून घ्यायचं आहे 2.25 इंच. बघा 2.25 इंचावरती मी एक मार्क केलं. आणि तिथून आपल्याला आपला जो हा पॉइंट होता आत्ताचा टक्स पॉइंट तिथपर्यंत अशा प्रकारे आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे. तर बघा आपला जो आता हा पॉइंट आपण केलेला आहे तिथे आपल्याला एक छोटासा कट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि इथे सेंटरला पण आपल्याला एक कट मारून घ्यायचा आहे. बघा तर अशा प्रकारे जर आपण ब्लाऊज कट केला तर आपला ब्लाऊज कुठेही कमी जास्त होत नाही बघा. आणि फिटिंग मध्ये खूप छान बसतो. त्यामुळे तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून पहा. आणि समजायला पण एकदम सोपी आहे. एकदम नवीन शिकणाऱ्यांसाठी एकदम सोपी पद्धत मी सांगत आहे तुम्हाला. तर बघा आता आपण मागचा जो आहे पार्ट येथे आपण याचा गळा ड्रॉ करून घेऊ. बघा आता इथे 2.25 इंच घेतलेलं होतं. खालच्या साईडने मी 2.5 इंचावरती एक मार्क करून घेते. आता बघा इथे मी पान आकार देणार आहे म्हणजे पान गळ्याचा शेप देणार आहे. बघा खूप सुंदर असा आपला गळ्याचा आकार आलेला आहे. आता बघा आपण याची जी आहे आपल्याला कपड्यावरती इथे क्रॉस पट्टीमध्ये 1/2 इंच फक्त वाढवून घ्यायचं आहे. बाकी आपल्याला ॲज इट इज कट करून घ्यायचं आहे. आता याचे आपण स्लीव्ज पाहू. तर स्लीव्ज कटिंग साठी बघा मी एक पेपर घेतलेला आहे. डबल फोल्ड पेपर आहे. याची बघा बंद बाजू या साईडने आहे. इथे आपण बाहीची उंची घेऊ. तर आपली उंची आहे बाहीची 4 इंच. त्यामध्ये 1/2 इंच मार्जिन साठी म्हणजे 4.5 इंचावरती मी एक मार्क करून घेतलेला आहे. इथे पण 4.5 इंचावरती मार्क करून घेते. सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ. आता बघा
आपला दंड घेर आहे 5 इंच, तर मी बघा 5 इंचावरती एक मार्क करून घेतलं. त्यामध्ये आपलं मार्जिनचं 1.5 इंच ॲड केलं. आता इथून 2.5 इंचावरती मी एक मार्क ड्रॉ करून घेतलेला आहे. आता बघा आपले आर्म होल गोलाई किती आहे 14 इंच, तर 14 इंचाचं क्रॉस मध्ये 7 इंच मी एक बघा 7 इंच आपल्याला अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे. तर बरोबर एक्झॅक्ट आलेलं आहे आपलं. इथे 7 इंच आलेला आहे. इथून पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिनचं घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि इथे मॅच करून घ्यायचं आहे. इथून आता गोलाकार देऊन घ्यायचा. आता बघा इथून इकडचं अंतर जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे, आणि याचा आपल्याला अर्ध करायचं आहे. आणि जिथे अर्ध आलेला आहे तिथून आपल्याला खाली 1 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे, आणि दुसरी गोलाई आपल्याला अशी ह्या मार्कवरून अशा प्रकारे देऊन घ्यायची आहे. बघा ही बाही कट करण्याची एकदम सोपी साधी सरळ पद्धत आहे. तर बघा अशा प्रकारे आपलं ब्लाउजचं कटिंग हे पूर्ण झालेले आहे. आता ह्याची स्टिचिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण एकदम सावकाश पद्धतीने स्टेप बाय स्टेप क्लासची सुरुवात आपली केलेली आहे. आपला क्लास हा एकदम सावकाश आणि पद्धतशीर सर्वांना कळेल अशा भाषेमध्ये मी चालू केलेला आहे. तर तुम्हाला जर ब्लाउज शिवायचे पूर्ण शिकायचं असेल एकदम फिनिशिंगमध्ये आणि परफेक्ट, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि माझे जेव्हा व्हिडिओ येतील तेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा. म्हणजेच तुमचा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट आणि तुम्ही कुठलाही ब्लाऊज शिवू शकाल. आणि तुम्हाला जर पर्टिक्युलरनुसार ब्लाऊजची कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून मेजरमेंट सांगा, मी तुमच्या मेजरमेंटचा व्हिडिओ बनवून देईन. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.